नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमीची तयारी सकाळपासूनच चालू होती आणि माझ्या अहोंनी कृष्णांचा असा सुंदर पिक्चर देखील काढला. मुलाच्या स्कूलमध्ये देखील द्यायचं होतं, त्यामुळे देखील त्यांनी पिक्चर ड्रॉ केला. मी पूजेमध्ये देखील ठेवला आणि मुलाच्या स्कूलमध्ये देखील दिला होता. तर त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीची तयारी ही चालू केली. कृष्ण जन्मोत्सव साजरा करायच्या अगोदर आपले जे बाळकृष्ण आहेत त्यांना 3-4 तासापूर्वी फुलामध्ये झाकून ठेवायचं असते आणि त्यानंतर आपल्याला कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा असतो. अगोदर गणपतीची पूजा करावी. कुठल्याही पूजेच्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे गणपतीला दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा असतो. गणपती हे प्रथम पूजनीय दैवत आहे. त्यामुळे कुठल्याही कार्याचा शुभारंभ करतावेळी, पूजन करतावेळी अगोदर गणपती पूजनानेच करायची असते. त्यामुळे अगोदर गणपतीची पूजा केली. गणपती बाप्पांना कुंकू, गुलाल अर्पण केल्याच्या नंतर गणपती बाप्पांना फुले, हार अर्पण केला. आपल्या घरामध्ये जे गाय आणि वासरू असते, गाय वासरू तर देव्हाऱ्यामध्ये ठेवावंच, परंतु गोपाळकृष्णाची पूजा करताना जन्माष्टमीच्या वेळेस देखील आवर्जून ते ठेवावं. आमच्या आदिजयला कृष्ण बनवायचं होतं स्कूलमध्ये, त्यामुळे मी फेटा देखील बनवला आणि बासरी देखील डेकोरेट केली होती. आणि हे जे कृष्णाचे अलंकार आहेत हे सर्व माझ्या आईने वृंदावरून आणले होते. त्यामुळे मी ते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांना घातले. बाळकृष्णांना अभिषेक केला दुधाने, पाण्याने, पंचामृताने. आणि त्यानंतर बाळकृष्णाला फुलातून काढल्याच्या नंतर हा अभिषेक केला. आणि त्यानंतर बाळकृष्णांना सुंदर असं सजवलं. जे अलंकार माझ्या आईने वृंदावरून आणले होते आणि खरंच खूप छान वाटत होते की वृंदावनवरून आणलेले अलंकार भगवान श्रीकृष्णांना परिधान केले. आणि खरंच खूप छान वाटते. असं ज्या सिद्धरात्री आहेत, महारात्री आहेत, त्या दिवशी जागरण करायला, भगवंताची पूजा करायला. आणि माझ्या दोन्ही मुलांनी आणि मिस्टरांनी मी देखील उपवास केला होता आणि मुलं देखील 1 वाजेपर्यंत रात्री जागे होते. कृष्ण जन्मोत्सव साजरा होईपर्यंत मोठ्या मुलांनी शंख वगैरे देखील वाजवला. सांगायचं हे की आपण जसं मुलांना संस्कार दिलं तसे मुलं घडतात. आणि आपण जर त्यांना सांगितलं की ह्या ज्या रात्री आहेत त्या दिवशी जागरण करावं, भगवंताची पूजा करावी, तर ते करतात देखील. म्हणजे आपण जसे मुलांना संस्कार दिले तसे ते घडतात. आणि जे आपले व्रतवैकल्य आहेत, सणवार आहेत, याचा वसा देखील ते पुढे घेऊन जातात. त्यामुळे आवर्जून मुलांना अशा ज्या सिद्धरात्री आहेत, महारात्री आहेत, वर्षातून 4 ज्या येतात त्यावेळेस मुलांना जागरण करायला सांगावं. काही होत नाही 1 दिवस जागरण केल्याने, भगवंताची पूजा करायला सांगावी. कारण आजच्या काळाची खरंच गरज आहे की मुलांना अध्यात्माकडे वळवण्याची, मुलांना आपल्या रूढी परंपरा शिकवण्याची. जे मुली असल्या म्हणजेच हातभार लावावा घरामध्ये असं काही नाही. माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं देखील मला सगळी मदत करू लागतात आणि खरंच खूप छान गोष्ट आहे की मुले ते करतात. माझा मोठा मुलगा देखील खूप मदत करू लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. पूजा मांडणे असो किंवा घरात पाहुणे कुणी आले तरीसुद्धा तो सगळ्या गोष्टी मला करू लागतो. आणि खरंच हीच एक चांगली गोष्ट असते की आपण मुलांना जे सांगितलं ते मुलं ऐकतात. मुलांमध्ये देखील तेवढे संस्कार रुजायला मदत होते. आणि मग पुढची जी पिढी आहे किंवा पुढचे जे गोष्टी आहेत त्या देखील खूप व्यवस्थित होतात. आयुष्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी समजायला मदत होती किंवा सगळ्या गोष्टी ते आपल्याकडूनच शिकत असतात. त्यामुळे देखील आवर्जून मुले देखील असतील तरीसुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. कृष्ण जन्माष्टमी म्हटल्यानंतर श्रीकृष्णाचा पाळणा, आरती आणि श्रीकृष्णांना सुंठ वड्याचा नैवेद्य, त्यासोबतच लोण्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवावा. बाहेरची मिठाई तुम्ही म्हणजे विकत नाही आणली तरीसुद्धा चालते, परंतु हे जे 2 जे नैवेद्य आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सुंठ वड्याचा, लोण्याचा नैवेद्य हा भगवान श्रीकृष्णांना गोकुळाष्टमीच्या दिवशी, जन्माष्टमीच्या दिवशी हा दाखवला जातो. त्यावर तुळशीपत्र ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तुळस ही हरिप्रिय आहे, भगवान विष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे स्वरूप आहे. त्यामुळे तुळस देखील ठेवावी. मी तुळस थोडीशी डेकोरेशनमध्ये देखील वापरली होती आणि खरंच खूप सुंदर तुळशीचा मंद सुगंध येतो. जेव्हा आपण तुळस अशी ठेवतो त्यावेळेस तुळशीचा खूपच सुंदर असा मंजूळ सुगंध येतो. त्यामुळे देखील मन खूप जास्त प्रसन्न होते. तर गणपती बाप्पाची आरती केली, त्यानंतर भगवान बाळकृष्णाची आरती केली आणि अशा प्रकारे जन्माष्टमी साजरी केली.